आहे. यश मात्रे एकविरा थळ संघाचा हा हॅलो ऑलराऊंडर खेळाडू, बॉलिंग ऑलराऊंडर खेळाडू. हे श्रीनाथ भाटे यांचा सत्कार करतील रुपेश आमचे सरपंच सुनीलजी पत्रे यांना सांगेन मी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. यश मात्रे गोलंदाजीसाठी आलेला आणि फलंदाज बघतोय सुशांत कांबळे जागृती थळ संघाचा हा कर्णधार. निर्धारित 5 षटकांचा हा सामना असणार आहे आणि तिसरा सामना नॉकआउट्स मधील तिसरा सामना आजच्या दिवसामध्ये नॉकआउट मधील नंतर शेवटचा सामना होणार आहे तो म्हणजे पहिला चेंडू आपण बघितलं तर फ्लायटेड डिलिव्हरी दिली होती. सुशांत कांबळेने सुद्धा त्यावेळेला सन्मानपूर्वक खेळून चेंडू काढला होता. तो मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणत्याही प्रकारे धाव होत नाही आहे. प्रेक्षकांनी खरोखर या तब्बल 38 ते 39 डिग्री सेल्सिअस तापमानात सुद्धा आपली हजेरी लावलेली आहे. कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी प्रेक्षकांनी कुचराई केलेली नाही सामन्यांच्या उपस्थिती दर्शवायला. आहा, क्या बात है, इट्स अ टार्गेट, इट्स अ ह्यूज ब्लो. डीजे थँक्यू. धीरज शिलमकरनी जादूची पुडी खिशात आणली का चेक करा. कारण कालपासून तो म्हणतोय आम्ही कमीत कमी धावसंख्येत रोखू. त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा केलेली जाते. महत्वाचा फलंदाज काल आदिल कुरेशीला त्याने थांबवलं. आज या वेळेला बघतोय तो सुशांत कांबळेला माघारी पाठवतोय. मोठे मोठे खेळाडू होतात कालच्या दिवसामध्ये. कॅमेरामॅन आज सकाळी सुद्धा बघितलं आपण चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. कॅमेरामन त्या ठिकाणी सन्मान केला जातोय सुनीलजी पत्रेद्वारा केशरनाथ भाटे यांचा. उद्धव रोगे यांचा सत्कार करणारे ते आपले सरपंच सुनील पत्रे. नवगाव ग्रामस्थ उद्धवजी रोगे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. थळचे जावई त्यांचा देखील सन्मान केला जातो या ठिकाणी. सरपंच सन्मान्य सरपंच सुनीलजी पत्रे यांच्या शुभ हस्ते. पहिलाच धक्का आणि हा धक्का साधा सुद्धा नाहीये तर खूप मोठा धक्का आहे. पहिला मासा गळाला लावला यश मात्रेने. अतिशय जबरदस्त आपल्या गोलंदाजीवर कंट्रोल करून गोलंदाजी केली आणि सुशांत कांबळे सारख्या मोठ्या फलंदाजाला आपल्या गळाला लावलेला आहे. नवीन 1 डाऊन बॅट्समन होते फलंदाजीसाठी कुणाल भुजे, एक नवोदित खेळाडू. तुडाल गावातील हा कुणाल भुजे, कुणाल शिरीष भुजे, थळ बाजारमधील रहिवासी असणारा हा. परंतु हा बीमर पद्धतीचा चेंडू आहे. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. नो +1 म्हणजे 2 धावांचा आहेर अतिरिक्त बोनस आणि आम तो आम गुटलियों की भी धाम म्हणजे यावर गुटलियों की भी धाम म्हणजे मिळणार आहेत या वेळेला. कारण फ्री हिट सुद्धा असणार आहे. धावा तर मिळालेले आहेत 2 परंतु त्याच वेळेला 2 धावांचा बोनस सोबत एक फ्री हिट सुद्धा मिळणार आहे. म्हणजे फलंदाजाला कशाही प्रकारे खेळण्याची मोकळीक मिळणार आहे ती या चेंडूवर. धावसंख्या बघूया 2 ने वाढून सुरुवात झालेली धावसंख्येला 2 धावा धावफलकावर लागल्यात त्या. आता मात्र आयत 11 थळ संघाच्या. जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू स्थिरावला. धाव मात्र होत नाहीये. फायदा उचलत नाहीयेत फ्री हिटचा तो फलंदाज कुणाल भुजे. कुणाल भुजेला पाचारण केला होता पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 1 डाऊन बॅट्समन म्हणून. परंतु कुणाल भुजेकडून आपल्याला म्हणावी तशी फलंदाजी फ्री हिट मध्ये बघायला मिळालेली नाही आहे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो यश पुढचे काही चेंडू. परंतु या वेळेला चांगला स्क्वेअर कट बघायला मिळतो. अतिशय चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक होता परंतु या चेंडूवर सुद्धा एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीयेत. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या झालेली ती 1 गडी बाद 3 धावा. 3 धावा धावफलकावर लागतायत. जोरकस मारण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फलंदाज बाद. कुणाल याच दरम्यान उद्धवजी रोगे यांच्याकडून 500 रुपयांची देणगी आलेली आहे आमच्या मंडळाला. त्यांचा
जय लंकेश आयोजित या स्पर्धेतर्फे खूप खूप मनापासून आभार. दुसरा विकेट जातोय कुणाल भुजे बाद. चांगला प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी सुरेख झेल घेतला केतन याने. किशोर याने अतिशय चांगला किशोर भगतच्या हातामध्ये एक झेल सोपा झेल होता परंतु चांगला जेज सुद्धा केला त्याने आणि एक सफलता आपल्या संघासाठी मिळवून केली. यशने मात्र आपल्या चांगलं पृथक्करण अद्यापही जारी ठेवलेलं आहे. या षटकात त्याने 2 फलंदाजांना माघारी पाठवलेलं आहे. नवीन फलंदाज येतोय तो संजय ठाकूर. बापदेव युनिक थळ या संघाचा हा खेळाडू. आज बघूया एक व्हॉट अ कॅच, फॅन्टॅस्टिक कॅच. फलंदाज बाद. सुमेध पत्रे या ठिकाणी यायचं आहे आपण टॉसबॉक्स जवळ कारण रज्जाकभाई कुरेशी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट्स आहेत. प्रत्येक मॅचमध्ये आजच्या दिवसातल्या नॉकआउट स्पर्धेमध्ये या ठिकाणी आज 8 सामने जे होणार आहेत 8 संघांचे त्यासाठी प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून एक टी शर्ट सुद्धा परिधान करण्यात येणार आहे. रज्जाकभाई कुरेशी यांच्या मार्फतीने ते आपण घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण बघतो पहिलं षटक. पहिल्या षटकात काय करिश्मा घडलाय. धावा मिळाल्या तर फक्त 3 आणि त्या 3 धावा काढताना 3 महत्वपूर्ण फलंदाज सुद्धा बाद झालेले आहेत. अल्ताफ कुरेशी, सुशांत कांबळे, कुणाल भुजे ही 3 महत्वपूर्ण मोहरे गाळाला लागतील. धावसंख्येत 1ची वाढ. धावसंख्या होती ती 5 धावा. 3 गडी बाद 5 धावा. प्रशांत धनबा फुलटॉस डिलिव्हरी लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू करून घेतोय स्वतःला. 1 धाव मिळते. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातो. 1 धाव काढते. दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात या वेळेला मात्र बाल बचावले जातात. सुखरूपरित्या पोहोचतोय आपल्या क्रीज मध्ये प्रशांत धनबा आणि 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावांबरोबर आपण बघतोय संघाची धावसंख्या यावेळेला मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने सरकताना बघतोय. 7 धावा धावफलकावर. याच्या नंतरचा सामना आपण बघणार आहोत तो संतोष मयेकर डोंगरी विरुद्ध मराठा अरेबियन स्थळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लाईनअप साठी आपण यायचं आहे. लाईनअप घेऊन जाण्यासाठी लाईनअप करून घेण्यासाठी आपण लाईनअप घेऊन जाण्यासाठी एक या ठिकाणी घ्यायचे आहेत प्लेइंग लिस्ट. धीरज चिलिमकर आपला पुढचा चेंडू गोलंदाज करणार आहे. तो यावेळेला प्रशांत धनबासाठी. प्रशांत धनबा यांनी क्षेत्ररक्षणाचं निरीक्षण केलेलं आहे. निरीक्षण करून त्याने बॅक टू द बॉलर मारला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र झेल घेण्यामध्ये अपयश आलं ते गोलंदाज धीरज चिलिमकरला. अन्यथा मोठा हादरा ठरू शकला असता तो. या वेळेला मात्र आयत 11 थळ संघासाठी स्प्रे घेऊन जायचा आहे. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी मैदानामध्ये आपण. तोपर्यंत मी विनंती करतो डीजेला एक सुंदर गीत वाजवण्यासाठी. प्रशांत धनबा या जीवनदानाचा वापर कुठपर्यंत करून घेतात आणि आपल्या संघाची धावसंख्या कितपर्यंत वाढवतात. प्रेक्षकांचा खरोखर मी पुन्हा पुन्हा आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी या जय लंकेश पुरस्कृत जय लंकेश आयोजित भव्य दिव्य स्पर्धा आपण बघतोय. थल ग्रामपंचायत प्रीमियर लीग या ठिकाणी संपन्न होत आहे. 3रा दिवस आजचा स्पर्धेचा आणि अतिशय झोकामध्ये या स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करते ही स्पर्धा. जोरकस मारण्याचा प्रयत्न. फिल्डर शोधतोय. फलंदाज बाद.
यांना विनंती आहे की आपण बरोबर 2 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे जेवण करून. साई ब्रांच बँड पथक थळ या ठिकाणी आपण बघतोय धावसंख्या स्थिर आहे अद्यापही 7 धावा धावफलकावर लागल्यात आणि चौथा फलंदाज बाद झाला. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय. आहा हा या वेळेला मात्र संजय ठाकूर ठोकतोय चेंडू लॉंग ऑन सीमा रेषा पार मिळतोय टीपीएल षटकार. तो स्पर्धेचा आर्थिक भार उचलण्यासाठी या स्पर्धा भरवण्यासाठी आम्हाला संपूर्णपणे आमचे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांनी या ठिकाणी संपूर्ण भार त्याने आपल्या खांद्यावर उचललेला आहे आणि ही स्पर्धा आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने जय लंकेश ग्रुप आयोजित करतोय. आपण याचं मूर्तिमंत उदाहरण बघतोय. या यशस्वी स्पर्धेचं अतिशय जबरदस्त पद्धतीने स्पर्धा ही मार्गक्रमण करते. या स्पर्धेचा 3रा दिवस आजच्या दिवसामध्ये बघतोय. त्याचप्रमाणे यूट्यूबचे आपण कॅमेरे बघतो. या ठिकाणी आमचे सन्माननीय राकेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचं यूट्यूबचं प्रक्षेपण केलं जाते. कॅमेरामन रॉबर्ट, विराज, परेश, त्याचप्रमाणे नेट सागरच्या माध्यमातून आपण नेटचं या ठिकाणी भूमिका पार पाडण्यास यशस्वी ठरलेलो आहोत. तर सर्वांचं सुद्धा मनापासून खूप खूप आभार. कॅमेरामन रॉबर्ट, विराज आणि परेश. 3रं षटक घेऊन येतोय गोलंदाजीसाठी आणि वैयक्तिक 2रं षटक यश म्हात्रे आणि फलंदाजीसाठी आपण बघतोय आतिश शिलकर या ठिकाणी आपण बघतोय. आपल्यासाठी नौका खेळाडू आहे परंतु कशा पद्धतीने फलंदाजी करतोय बघायचं आपण. जोरकस मारण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन देतोय, चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमा रेषा पार टीपीएल षटकार. चांगल्या पद्धतीने धावसंख्येला आकार सुद्धा येतोय. धावसंख्या होते 20 धावा, 20 रन्स. असं वाटलं होतं शुभम की सकाळपासून धावसंख्येचा वेग काहीसा आटलाय की काय. प्रथम फलंदाजी करताना धावा होत नाहीये. चांगली क्षेत्ररक्षण गोलंदाजी करणारा जो पहिला संघ आहे तो मात्र चांगला दबाव निर्माण करण्यास प्राप्त म्हणजे साध्य झाला होता त्याला. चेंडू घ्यायच्यात पटापट दुसरे. या ठिकाणी धावसंख्या आपण बघतोय 21 धावा धावफलकावर. फलंदाजी करणाऱ्या संघावर नेहमी दबाव ठेवण्यामध्ये भाग पाडलेला गेलाय आणि त्यामध्ये साध्य सुद्धा केलेलं आहे ते प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने. परंतु यावेळेला बघूया संजय आणि आतिश ही जोडी कुठपर्यंत घेऊन जाते या संघामध्ये. आणि दोघांनी सुद्धा एक एक षटकार ठोकून आपले मनसुबे स्पष्ट केलेले आहेत. धावसंख्येला आकार द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. 21 धावा धावफलकावर लागलेल्या 20 धावा धावफलकावर लागलेल्या 3रं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकात अतिशय चांगला कंजूस भरा मारा केला होता तो यशने, परंतु पहिल्या चेंडूवर त्याचं चांगलं स्वागत केलंय दमदार षटकार लगावून आतिशने. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू येतो काऊ कॉर्नर क्षेत्रात. 1 बाउन्स मिळतो टीपीएल चौकार. आणि
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला त्यांना सलामी देण्यासाठी हा चौकार आला होता. आतिशच्या बॅटमधून अतिशय जबरदस्त चौकार बघायला मिळाला. धावसंख्येत 4ची वाढ, धावसंख्या झालेली ती 24 धावा, 24 रन्स. आता मात्र यशवर काहीसं दबाव नक्कीच प्राप्त झालेला असेल, दबाव नक्कीच निर्माण झालेला असेल, कारण 24 धावा धावफलकावर लागलेल्या. अतिशय सुंदर फलंदाजी आतिशने ज्या वेळेला आवश्यकता होती त्यावेळेला या महत्त्वपूर्ण 10 धावा जमवलेल्या आहेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवर जोरकस प्रहार केला जातोय, थोडंसं मिसफील्ड आणि मिसफील्डचा फायदा होतोय का धावचीत होतोय हे बघूया. फ्लंबलिंग, परंतु खरोखर आतिशने चांगल्या पद्धतीने कॉल केला आणि एकाच धावेवर समाधान मांडलेलं आहे. धावसंख्येत 1ची वाढ, धावसंख्या झालेली ती 25 धावा, 25 रन्स. याच्या नंतरचा सामना मी पुन्हा एकदा डिक्लेअर करतोय की बापदेव संतोष मयेकर, बापदेव डोंगरी विरुद्ध मराठा अरेबियन स्थळ. संतोष मयेकर थळ चालमाला संघ. आणि मात्र या वेळेला वेगळ्या पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, फलंदाज त्रिफळाचीत बाद. ला माहिती होतं अमर झेंडे ही काय चीज आहे ती. बघूया आज या मैदानामध्ये कशा प्रकारे खेळ करून दाखवतो अमर झेंडे. अमर झेंडे या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलं. विघ्नहर्ता तुडाल संघाचा हा ऑलराऊंडर दर्जाचा खेळाडू, कर्णधार संघाचा त्यांच्या, परंतु आज अंकुश पाटील यांच्या त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनचं प्रतिनिधित्व करतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नंतरच्या येणाऱ्या की लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे.
चेंडू आपण बघतोय ऑप्स्टमच्या खूपच बाहेर आहे. पंचांचा इशाऱ्याची वाट बघतोय. त्यांची देहबोलीवरून वाटते की हा चेंडू नक्कीच वाईड बॉल आहे आणि त्याचप्रमाणे वाईड बॉलची या ठिकाणी घोषणा सुद्धा केली जाते. आमचे पंच आपण बघतो या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे प्रशांत बांदिवडेकर आणि प्रीतम पाटील कलवे हे दोन पंच आपण बघतोय. तर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सूरज पांडे साहेब. ठिकाणी ठोकतोय पुन्हा एकदा आतिश. आतिशी पारी खेळताना दिसतोय. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. सीमारेषा पार मिळतोय TPL षटकार. त्याची गोलंदाजी कशी आहे त्याचप्रमाणे दाखवून देतोय आतिश. आपली आतिशी पारी खेळताना दिसतोय या मैदानामध्ये. धावसंख्या झालेली आहे ती तब्बल 38 धावा. आता मात्र चॅलेंजेबल धावसंख्या नक्कीच उभारण्यात यशस्वी ठरलेला आहे तो आयत 11 थळचा संघ. उलटा चेंडू, क्या बात है, अप्रतिम स्ट्रोक्स, इनसाइड आउट, सीमारेषा पार, डीप कव्हर पॉइंट. पोहोचलेला आहे 2 षटकार आणि 2 चौकाराच्या साहाय्याने आणि ऑरेंज कॅपचा मानकरी सुद्धा ठरलेला आहे. मी विनंती करतोय भाईंना की आपण या ठिकाणी ती कॅप घेऊन जायचं आहे. पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप दोन्ही सुद्धा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये येतो. एक धाव मिळते आणि एका धावेवर संतुष्ट होतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या होते 1 ने वाढून 43 रन, 43 धावा. 5 गडी बाद 43 धावा धावफलकावर लागतात. या वेळेला मात्र धावसंख्या आपण बघितलं तर चॅलेंजेबल झालेली आहे. नक्कीच आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरलेली आहेत. बघूया अजून किती धावा होतात कारण या 3 चेंडू नंतर आणखी एक षटक येणं बाकी आहे. 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. रियाज कुरेशीसाठी पुढचा चेंडू. हा चेंडू डायरेक्ट पायावर आदळतोय. जोरदार अपील केलं जात आहे परंतु शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाजाला दाखवतात की चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पंच दर्शवतात इट्स अ लेग बाय. धावसंख्येत 1 ने वाढ. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ झाल्यानंतर धावसंख्या होती ती 44 धावा. 44 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय. लगातार चौथा फुलटॉस चेंडू. मिसफिल्ड होतोय त्या ठिकाणी परंतु मिसफिल्डचा फायदा उचलतात का बघायचा त्या ठिकाणी. आणि 1ची जागेवर दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न ठरतोय सक्सेसफुल. 2 धावा मिळतात. ज्या ठिकाणी एकही धाव होण्याची शक्यता नव्हती त्या ठिकाणी लेग बाईच्या रूपामध्ये 2 धावा मिळतात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 धावा. 46 रन्स. अतिशय चांगला खेळ बघायला मिळाला आहे दोन्ही फलंदाजांकडून. या रियाज कुरेशी आणि आतिश शिळकर. विघ्नहर्ता तुडाल संघाचा हा खेळाडू आपण बघतोय कशा पद्धतीने खेळतोय. तुडाल संघाचं नाव 2 वर्षापूर्वी आपण बघितलं तर टेनिस क्रिकेट अलिबागच्या जास्त जो नकाशा आहे त्याच्यावर नव्हतं. काही बरीच गावं आहेत जी क्रिकेटच्या नकाशावर नव्हती परंतु गेल्या वर्षीच्या सोगावच्या स्पर्धेपासून विघ्नहर्ता तुडालने सुद्धा दाखवून दिलाय आपला खेळाचा दर्जा. पुन्हा एकदा चेंडू आपण बघतो पॅडवर आदळलेला आहे चेंडू. या चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारे धाव निघत नाहीये. या षटकाची समाप्ती होते 4थ्या षटकाची आणि 4थ्या षटकाची अखेरीस धावसंख्या आहे ती 5 गडी बाद 46 धावा. मी पुन्हा एकदा विनंती करतोय नागेश शीद याला की समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. त्याचप्रमाणे सुनील बानकर मयेकर डोंगरी संघाचे सुनील मयेकर पुरस्कृत बापदेव डोंगरी संघ चालमाला या संघाच्या कर्णधाराला सुनील बानकरला की यायचं या ठिकाणी दोघांनी सुद्धा यायचं आहे नाणेफेक करून घ्यायला. हे षटक संपल्यानंतर लगेच सन्माननीय केसरीनाथ भाटे यांच्या शुभ हस्ते त्यांचा नाणेफेक केली जाणार आहे. पण हे षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण लगेच लागवायचं आहे. 25 मिनिटाचा खेळ देणारा वेळ दिलेला आहे आपल्याला. 5 षटकांचा आपण सामना बघतोय. 4 षटकांची समाप्ती झाली. 46 धावा धावफलकावर लागल्यात. 5 खेळाडू माघारी परतलेले आहेत आणि गोलंदाजीसाठी येतोय किशोर भगत.
आतिश शिळकर खेळतोय आतिश शिळकर वैयक्तिक आपल्या 22 धावांवर खेळतोय. त्यामध्ये 2 षटकार, 2 चौकार आणि 2 सिंगल्सचा त्यामध्ये समावेश आहे. एक जोरदार मारण्याचा प्रयत्न रियाज कडून. चेंडू येतो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. मिसफील्ड त्या ठिकाणी होते. एक धाव काढली जाते आणि दुसरी धाव बघूया कशा पद्धतीने. थ्रो थोडासा अचूक नव्हता. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि धावसंख्येत 2ची वाढ. धावसंख्या होती ती 48 धावा, 48 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 48 धावा धावफलकावर लागले. 5वं षटक या इनिंगचं शेवटचं षटक. बघूया हे 2 फलंदाज जास्तीत जास्त किती धावा जमवतात या षटकामध्ये हे बघायचं आहे आपल्याला. 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 48 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. हा तिसरा सामना असणार आहे तो नॉकआउट मधील शेवटचा सामना याच्यानंतर होणार आहे. त्याच्यानंतर सेमीफायनलचा थरार आपण बघणार आहोत. आहा क्या बात है रियाज. एक बेहतरीन पूलचा फटका. सीमारेषा पार मिळतोय टीपीएल षटकार. काय अफलातून स्ट्रोक होता याचं वर्णन मी नक्कीच करेन. नक्कीच दबाव निर्माण झालाय त्या टेला किशोर भगतवर. चेंडू जातो लेग स्टंप सोडून बाहेर. वाईड बॉलचा इशारा येतो. मी अगोदरच म्हटलं होतं आयुष की खूप पोटेन्शियल आहे, खूप मोठी क्षमता आहे कुरेशी 11च्या या संघामध्ये आणि त्याचं प्रदर्शन सुद्धा दाखवतो रियाज या वेळेला. अतिशय चांगला शॉक बघायला मिळतोय. चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषा पार मिळतोय टीपीएल चौकार. सवारी भवानी चौकामध्ये गे आणि पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू पण यावेळेला फटका फसलाय. चेंडू डीप मिड विकेट मध्ये सरळ यश मात्रेच्या हातात. फलंदाज बाद. परंतु जेव्हा आपल्या वडिलांचा संघ थोडासा बॅकफुटवर आला होता त्यावेळेला रियाजने आपल्या फलंदाजीची जादू दाखवली. 2 अफलातून षटकार, एक बेहतरीन चौकार मारून अतिशय चांगली कामगिरी केली. वैयक्तिक 18 धावा काढल्या आणि 59 धावा काढून धावा झालेल्या असताना तो मात्र सन्मानपूर्वक धावा संख्या उभारून आपल्या संघासाठी बाद होऊन तंबूत परतलेला आहे. अतिशय जबरदस्त खेळी आणि ही तुमची रियाजची खेळी जर तुम्हाला प्रेक्षकांना आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. रियाजच्या नवोदित खेळाडूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि देवेशच्या वाट्याला मात्र जास्त चेंडू आलेले नाही आहेत. त्याला शेवटच्यासाठी षटकांसाठी ठेवलं होतं परंतु बघूया किती चेंडू त्याच्या वाट्याला येतात ते. आतिश शिलकर भीमर या ठिकाणी भीमर बघायला मिळतोय. एक धाव मिळते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जात नाहीये परंतु ती त्यांच्या देवाच्या कृपेने मिळते. टोटल 3 धावा मिळतात. 1+2 3 धावा. नो +2 अशा 3 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी. भीमर म्हणजेच देवेशसाठी हा एक बोनस सोने पे सुहागा. एक बोनसच्या स्वरूपामध्ये एक फ्री हिट मिळणार आहे. 3 धावा सुद्धा प्राप्त झाल्या आहेत. धावसंख्या झाली 62 रन 62 धावा. फ्री हिटचा आपण या ठिकाणी बघूया कशा पद्धतीने समाचार. फ्री हिट आहे त्यामुळे जो चेंडू हवेत गेला 1 धाव मिळते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय का बघायचा आहे परंतु दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात यावेळेला देवेश मात्र नक्कीच बाद होऊन तंबूत परततोय आणि मिळतोय डीजेला मौका.
धावांचा उच्चांक गाठला जातोय. 69 धावा धावफलकावर लागतात आणि नॉट आउट 30 धावसंख्या जमवलेली आहे ती या ठिकाणी आतिश शिलकर यांनी वेल डन वेल प्लेड. आणि मी विनंती करतोय त्याला की तुषार पाटील भाई या ठिकाणी कॅप घेऊन यायचं आहे. ती कॅप घेऊन जायचं आहे आतिश शिलकर. आपण मैदानात फलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणासाठी घेऊन चालतोय. पुढील समालोचनासाठी मी आयुष साखरकरकडे तत्पूर्वी टॉससाठी घेऊन चालतोय प्रितेश पाटील यांच्यासोबत. त्या ठिकाणी आमचे सन्माननीय केसरीनाथ भाटे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या हस्ते शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. सन्माननीय श्री केसरीनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय टॉस होतोय. ओके, केसरीनाथ भाटे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. नागेशीत आदित्य घरताचे दोन कॅप्टन पाहायला मिळतात. कॉल आदित्यचा आहे. टेल आहे. कॉल टेल आलाय. आदित्य काय निर्णय असणार आहे? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षक निवडले. आज जर पहिल्या काय मॅचेस लो स्कोरिंग झाल्या पण आताची मॅच हाय स्कोरिंग झाली. सो समोरचा जर संघाचा विचार केला तर नागेश सारखा एक दमदार बॅट्समन आहे. त्यांच्याकडे चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. सो तुमचा प्रयत्न किती धावांपर्यंत त्यांना डिफेंड करायचा असेल? आम्ही नक्कीच त्याला 40 ते 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नागेश सारखा बलाढ्य आहे, त्याला आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. काल पण त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. असे कोणते खेळाडू आहेत ज्यांच्यावर तुझा जास्त विश्वास आहे? सुनील बांदकर, अजय मयेकर असे सर्वच आमचे. काल आम्ही पहिल्याच दिवशी 2 विजयी होऊन राऊंड पार केलेला सुपर 8 मध्ये. ओके, तुला शुभेच्छा असणार आहेत सामन्यासाठी. नागेश, तुला बॅटिंग करायची आहे. तू कॅप्टन सुद्धा आहेस. कारण जसं बघितलं तुझी बॅटिंग नेहमीच चांगली होत असते पण आता तू या स्पर्धेमध्ये कॅप्टनच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहे. सो कॅप्टन असताना आणि प्लेयर, तू फक्त ज्यावेळी प्लेयर खेळतोस त्यावेळी तुझ्यावर दडपण नसतं पण आता कॅप्टन असताना दडपण असतं का? हो, दडपण तर नक्की असतं आणि माझ्यात सगळे युवा प्लेयर आहेत, म्हणजे जे नवीन पिढीचे खेळणारे प्लेयर आहेत. त्याच्यामुळे कॅप्टन प्लस बॅट्समन थोडंसं प्रेशर जास्तच असतं. नाही, आता मॅच पण प्रेशरवाली आहे. जर जिंकलात तर तुम्ही क्वालिफाय व्हाल, एक तरी नंबर मिळेल. सो आता तुम्हाला ते प्रेशर कुठेतरी त्या प्रेशरचा विचार न करता तुला कामगिरी करावी लागेल. दडपण न घेतलास तर तुझा खेळ चांगला होईल. तर आणि तुझ्या व्यतिरिक्त तुझ्या संघातील काही महत्वपूर्ण खेळाडू आहेत, त्यांना काही संदेश देशील या मॅच मध्ये? संदेश हॅलो, संदेश असा देईन की बिंदास्त केला, काय गावात टेन्शन घेऊ नका. मॅच आहे, शेवटी गेम आहे. फक्त आपला प्रत्येकाचा 100% गेम देण्याचा प्रयत्न करा. निश्चितपणे तर नागेशने सांगितले की एकदम टेन्शन फ्री खेळा. कारण आपण पाहिलं आता काय झालं, अगदी तिथे धावा होत नव्हती असं बोललं होतं आणि आज अचानकपणे 70 धावांचा डोंगर पाहिलाय. सो पुढल्या मॅच मध्ये सुद्धा सर्वांची अपेक्षा असेल असेच षटकार पाहायला मिळावेत. तर नागेश, तुला शुभेच्छा पुढल्या मॅच साठी. धन्यवाद। तो चलते हैं मैदान पे। पहली पारी में बनाया याद 11 थल ने 70 रन, लगभग एक बड़ा पहाड़ खड़ा किया है त्रिमूर्ति कंस्ट्रक्शंस वाईशे टीम के सामने। तो देखना है पहला ओवर लेके आया है गेंदबाजी के लिए प्रशांत तांबा। प्रशांत तांबा आए हैं पहली पावर प्ले का ये ओवर लेके। बल्लेबाजी के लिए स्ट्राइकिंग एंड पे खड़े हैं धीरज शेलेमकर। पहली गेंद डालने के लिए तैयार प्रशांत। जी हाँ, जरूर एक स्लोवर वन गेंद थी, गेंद हल्के हाथों से खेला है। एक रन तो आसानी के साथ पूरा किया है दोनों बल्लेबाजों ने और इसी के साथ मीठी शुरुआत जरूर की है त्रिमूर्ति कंस्ट्रक्शंस वाईशेड टीम ने। बड़े स्ट्रोक्स लगाने पड़ेंगे क्योंकि जिस प्रकार से आतिश ने बल्लेबाजी की उसी तरीके से करनी पड़ेगी नदीम और धीरज को। 70 रनों का पीछा करते हुए पहली गेंद, एक रन तो जरूर ले लिया है। देखना है प्रशांत राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार। नदीम ऑन द स्ट्राइकिंग मार्क।
जी हाँ, इस वक्त दिमाग जरूर उपयोग किया दिमाग का। गेंद धीमी कर दी और गेंद अंदरूनी किनारा लेके सीधा डिक्लियर जोन में शादी हुई। एक रन तो जरूर मिलेगा, एक एक रन से नहीं चलेगा दोस्त, क्योंकि बड़े स्ट्रोक्स लगाने पड़ेंगे। अगर सुपर फुल सेमीफाइनल में जाना है तो बड़े स्ट्रोक्स जरूर लगाने पड़ेंगे। तो देखना है प्रशांत तांबा फिर से एक बार एक लंबा रन अप लेके तैयार, राइट आर्म और द विकेट। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट खेलना जरूर चाहते थे। यू मिस ट्रैवल डेफिनेटली हिट। नदीम दलवी बैक टू द पवेलियन। डॉक्टर उलवान यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे। राकेश चव्हाण यांच्याकडनं कॅच पकडल्यास 1000 रुपयाचा पारितोषिक राकेश चव्हाण यांच्याकडनं आलेलं आहे, उलवान डॉक्टर यांच्यासाठी। शानदार गेंदबाजी प्रशांत की ओवर से देखने मिल रही है। जैसे कि बल्लेबाजी जिस प्रकार से की दिया याद 11 थल ने, उसी प्रकार से गेंदबाजी भी कर रहे प्रशांत ने। विकेट चटकाया, ब्रेक थ्रू में लाके दिया अपने टीम के लिए। नए बल्लेबाज आए हैं बैटिंग को ओमकार। ओमकार मात्रे है नए बल्लेबाज, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है। कल देखे थे जरूर हमने उनके बैट में से बड़े स्ट्रोक्स, क्या आज भी देखने मिलेंगे? क्योंकि आज जरूरत है उन बड़े स्ट्रोक्स की। 70 रनों का पीछा करते हुए पहला विकेट तो गवा चुके हैं त्रिमूर्ति कंस्ट्रक्शंस वाइशेत। नदीम दलवी के रूप में वो पहला विकेट लगा था, स्टंप जरूर लगाया था, बेल्स को उड़ा दिया था प्रशांत ने। इस वक्त राइट आर्म मोदी विकेट गेंदबाजी के लिए तैयार रहेंगे। राइट आर्म राउंडी विकेट गेंदबाजी के लिए तैयार रहेंगे। बल्लेबाज ओमकार ऑन द स्ट्राइक मार्क। लंबा रन प्रशांत का। जी हाँ, गेंद जरूर हवा में, देवेश नीचे, कोई गलती नहीं कर रहे। ओमकार मात्रे बैक टू द पवेलियन। तक पे भेज दिया सीधा पवेलियन की ओर। अब है गेंद बल्लेबाज जीतू पाकरे, लेकिन स्ट्राइकिंग एंड पे बल्लेबाज खड़े रहेंगे धीरज शिलिमकर, जिनके पास क्षमता है बड़े स्ट्रोक्स लगाने की। राइट आर्म और द विकेट। ये गेंद, जी हाँ, स्लोवर वन गेंद को परख लिया, गेंद को सीधा भेज दिया बॉर्डर के बाहर। एक मासिव षटका। सोन्याची जेजुरी मल अनिल गुरव यांनी मंडपात यायचं आहे। अनिल गुरव, सदस्य ग्रामपंचायत थळ। शानदार छक्का लगाया धीरज शिलिमकर ने। लगभग हार्ड्रिक पे थे और हार्ड्रिक लेकिन होने नहीं दी, छक्का खेल दिया एक लंबा। इस वक्त फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार धीरज शिलिमकर ऑन द स्ट्राइकिंग मार्क। आहा, लगी तो पैर पे है, जरूर अपील जोरदार किया था, अंपायर ने नकार दिया। इसी के साथ ओवर की समाप्ति। पहली ओवर के बाद आए 10 रन, 8 रन, माफ करो 8 रन आए पहली ओवर के बाद। लगभग 2 विकेट लिए, बड़े विकेट लिए हैं प्रशांत थांबा ने। पावर प्ले की ओवर में 8 रन। जिस प्रकार से बल्लेबाजी में नाकाम रहे थे प्रशांत, वो भर निकाल ली है गेंदबाजी के ऊपर। दूसरी ओवर लेके आया पावर प्ले की अपना निजी पहला ओवर टीम की तरफ से, दूसरा ओवर लेके देवेश मात्रे। देवेश मात्रे को हेलो।
ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करतील गणेश घाडगे यांना मी सांगेन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे, गुणगौरव करायचा आहे. देवेश मात्रे बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन अभी आया है पावर प्ले का दूसरा ओवर लेके। तो देखना है किस प्रकार से गेंदबाजी करेंगे। बल्लेबाजी करने में जरूर नाकाम रहे, थोड़ा सा लेट जरूर आए थे। पहली गेंद पे फ्री हिट के रूप में वो गेंद थी, लेकिन पहली गेंद पे रनआउट के रूप में आउट हुए थे देवेश। इस वक्त गेंदबाजी के लिए आए हैं बल्लेबाज जीतू, खेलने के लिए तैयार। राइट हैंड मोड़ दी विकेट, गेंदबाजी करेंगे। देवेश के पास भी क्षमता है, दोनों टर्न कर सकते हैं वो, लेकिन जीतू पाकरे का भी नाम कुछ कम नहीं है, छक्के लगाना चाहते हैं। इस वक्त पहली गेंद, पहली ही गेंद फुल टॉस गेंद हवा में, फील्डर प्रशांत तांबा ने जरूर बचा लिया है। ये 5 रन बचाइए, 2 रन तो जरूर लिए है आसानी के साथ। लगभग 4 रन बचाए प्रशांत तांबा ने अपने टीम के लिए, और इस दौड़ों के साथ स्कोर पहुंचा है 10 रन। सर सचिन रमेश तेंदुलकर का जर्सी नंबर 10। तो देखना है किस प्रकार से बल्लेबाजी। एक पहली गेंद पे जरूर हल्ला बोल कर दिया था, लेकिन वहां पे शानदार फील्डिंग प्रशांत की ओर से देखने मिली। इस वक्त जीतू पाकरे ऑन द स्ट्राइकिंग मार्क, देवेश गेंदबाजी के लिए तैयार। स्लोवर गेंद को परख लिया, भेज दिया सीधा बॉर्डर के बाहर, एक मैसिव छक्का। हल्ला बोल कर दिया है जीतू ने, बड़े स्ट्रोक्स लगाने में माहिर जीतू पाकरे। कल के दिन में हमने देखा था उनकी बैट बोल नहीं पाई, लेकिन उनकी आज बैट तलप रही है, छक्के मारना चाहते हैं ये वे। जी हाँ, इस वक्त जरूर गेंद हवा में गई थी, लेकिन वहां पे डिक्लेयर जोन मौजूद, केवल 1 रन मिलेगा इस गेंद के ऊपर। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ के पहुंचा है 17 रन, 2 विकेट के नुकसान लगे। पहली ओवर में 2 सफलता जरूर मिली थी इस प्रशांत को। इस वक्त देवेश के ऊपर हल्ला बोल तो जरूर किया है। पहली गेंद 2 रन ली, वहां पे 4 रन बचाए प्रशांत ने, शानदार फील्डिंग की। दूसरी गेंद पे जरूर लंबा छक्का खेला जीतू ने। इस वक्त देखते हैं चौथी गेंद डालने के लिए तैयार देवेश, जाकी कमबैक करना पड़ेगा। अगर इस तरीके से बैटिंग करेंगे जीतू और धीरज, तो जरूर लक्ष्य को पार कर सकते हैं बल्लेबाज। अयात 11 थर्ड और त्रिमूर्ति कंस्ट्रक्शंस वाई शेद। एक तरफ है रजाक भाई कुरैशी और एक तरफ है अंकुश पाटिल का ये टीम। सुपर 8 का ये आज के दिन का तीसरा मुकाबला, जो जीतेगा जाएगा सीधा सेमीफाइनल में। इस वक्त देवेश मात्रे गेंदबाजी के लिए तैयार, पटकी हुई गेंद हवा में, फील्डर वहां पे कोई नहीं, वन बाउंस डॉट फॉर फ्रांस, एक शानदार टीपीएल छक्का। छक्के और एक चौके की सहायता से जो खेल रहे हैं मैदान में, देवेश थोड़े से महंगे साबित होते हुए। अभी तक 2 गेंदें आना बाकी देवेश की ओवर से, इस पावर प्ले की दूसरी ओवर से। देखना है 2 गेंदों में जरूर कोई डॉट गेंद डाले तो मैच में जरा सा ट्विस्ट आ सकता है, लेकिन बल्लेबाजी बहुत ही बेहतरीन चालू है जीतू और धीरज की तरफ से। जी हाँ, फुल टॉस गेंद जरूर थी, कवर्स की दिशा में खेल दिया, गेंद इनसाइड आउट खेला था। जरूर 2 रन पूरे करके लिए है। इस 2 रनों के अंपायर का इशारा आता हुआ थर्ड अंपायर के पास जाएंगे अंपायर। ये गेंद क्या नो होगी, जरूर थर्ड अंपायर के पास जाएंगे सूरज पांडे जी।
आज के इस संडे पे, सुपर संडे पे आज हमें बहुत सारे प्रेक्षक देखने मिल रहे हैं। आज पूरा ग्राउंड थोड़े ही टाइम में भरा पड़ा दिखेगा। आज के लाइव में भी बहुत अच्छी वॉचिंग है। देखना है कौन जीतेगा ये मैच, कौन रहेगी तीसरी टीम सेमीफाइनल में एंटर करने वाली। जरूर देवेश पे हल्ला बोल कर दिया था जीतू पाकरे ने, एक छक्का लगाया था, एक चौका लगाया था। स्कोर बोर्ड है 21 रन पे रुका हुआ। तो देखना है अंपायर का निर्णय आना बाकी। अंपायर का निर्णय आना बाकी है। अंपायर चेक कर रहे कि ये गेंद क्या नो है कि क्या ये फेयर डिलीवरी है, ये निर्णय जरूर आना बाकी। हमारे अंपायर सूरज पांडे वहां पे देख रहे हैं कि क्या ये गेंद नो है कि या क्या ये गेंद फेयर डिलीवरी है। 70 रनों का पीछा करते हुए शानदार शुरुआत जरूर की है धीरज ने और जीतू ने। एक छक्के के सहायता से खेल रहे हैं धीरज, और एक छक्के और चौके के सहायता से खेल रहे हैं बल्लेबाज जीतू पाकरे। तो जरूर ये फेयर डिलीवरी करा दी अंपायर ने। थर्ड अंपायर सूरज पांडे ने बताया है कि ये डिलीवरी मात्र फेयर है। अभी भी आने वाली एक गेंद जरूर है इस पावर प्ले की दूसरी ओवर से। देखना है कि 23 रन लगे हैं स्कोर बोर्ड के ऊपर। आखिरी की एक गेंद आना बाकी, 23 रनों पे स्कोर रुका हुआ। पावर प्ले का ये ओवर 23 रन ऑन द स्कोर बोर्ड। 70 रनों का पीछा करते हुए ये त्रिमूर्ति कंस्ट्रक्शंस वाइशी टीम की बेहतरीन शुरुआत देखने मिल रही है। दूसरे ओवर चालू है प्रगति पर। आखिरी ये गेंद देवेश डालने के लिए तैयार। ये गेंद मात्र अंपायर का इशारा, नियम क्रमांक 22 का यूज होते हुए ये गेंद मात्र वाइड है। आखिरी की एक गेंद आना बाकी। स्कोर बोर्ड पे लगे हैं 24 रन। देवेश राजा मोती विकेट। जी हाँ, इस वक्त चाल फसाया था गेंद हवा में, मात्र कैच ड्रॉप हुआ है। ये कैच नहीं है दोस्तों, ये मैच भी ड्रॉप हो सकता है। जीतू पाकरे का ये कैच था जिन्होंने बड़े बड़े स्ट्रोक्स लगाए हैं। तो ओवर की समाप्ति 2 ओवर के बाद स्कोर बोर्ड पे लगे हैं 25 रन। शानदार शुरुआत 12.5 की रन रेट से शुरुआत होती हुई 70 रनों का पीछा करते हुए एक शुरुआत तो बहुत ही अच्छी गई है। देखना है आपको किसके कंधों पे देंगे जिम्मेदारी। तीसरा ओवर लेके कौन आएगा, जाकि 70 रनों का पीछा करते हुए त्रिमूर्ति कंस्ट्रक्शंस वाइशी टीम सफल रही है 2 ओवर में। अल्लाह बोल जरूर किया था देवेश के ऊपर। पहली ओवर शानदार डाली थी, सिर्फ और सिर्फ 8 रन खर्च किए थे और देवेश ने मात्र 17 रन खर्च किए। 17 किसके लिए खतरा हो सकता है? अभी तक तो देख रहा है याद 11 टीम के ऊपर खतरा मंडराता हुआ, क्योंकि कैच ड्रॉप हुआ था जीतू पाकरे का। कितना फायदा उठाएंगे उस कैच का? जीवन दान का क्या फायदा उठाएंगे जीतू पाकरे? बताएंगे कि प्रेक्षकों को 25 रन ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स। प्रशांत थापा ऑन द बॉलिंग मार्क, जीतू पाकरे ऑन द स्ट्राइकिंग एंड। आहा, शानदार गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी धीमी रहती हुई। अंपायर ने इशारा जरूर अपील किया था प्रशांत ने, लेकिन अंपायर ने कहा कि ये गेंद ऊपर जाने वाली थी।
मिसिंग थी गेंद, डॉट जाती हुई, बिंदी गेंद जाती हुई। प्रशांत तांबा ने जिस प्रकार से पहली ओवर में शुरुआत की थी उसी तरीके से दूसरी ओवर में भी शुरुआत की है। तीसरा ओवर लगभग आज के इस इनिंग का स्पीच मात्र अंपायर का इशारा, ये गेंद लेग स्टंप छोड़ जाने वाली थी। अंपायर ने हाथ फैला कर कहा है, कसरत करके कहा है कि ये गेंद मात्र वाइड है। एक अतिरिक्त रूप में रन मिलेगा, 26 रन लगेंगे स्कोर बोर्ड के ऊपर। इस वक्त प्रशांत तांबा फिर से एक बार, जी हाँ, इस वक्त फिर से एक बार बैट का अंदरूनी किनारा लेके इस गेंद थर्ड मैन पे ट्रैवल करती हुई जाके केवल 1 रन मिलेगा डिक्लेयर जोन में। इस 1 रन के साथ स्कोर फिर से एक बार धीमी गति से बढ़ के जहां पहुंचा है 27 रन। 2 विकेट के नुकसान लगे, 2 विकेट तो बहुत जल्दी गंवाए थे। त्रिमूर्ति कंस्ट्रक्शंस वाइशत ने एक कैच भी छूटा था। देखते प्रशांत फिर से एक बार, जी हाँ, गेंद जरूर टप्पा खाने के बाद शूट होती हुई सीधा बैट्समैन के बॉडी पे जाती हुई। 1 रन तो आसानी के साथ पूरा किया है दोनों बल्लेबाजों ने और 1 ही रन पे संतोष रहना पड़ेगा बल्लेबाजों को। इस 1 रन के साथ 28 रन लगे हैं स्कोर बोर्ड के ऊपर। घेर चेंज करना पड़ेगा बल्लेबाजों को। हॅलो, नरेश जिटे, मोहन बावरे यांनी व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं. तो प्रशांत तांबा फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार। शानदार गेंदबाजी अभी तक। जी हाँ, स्लोवर वन गेंद लेग बाइस के रूप में जरूर जाती हुई। 1 रन तो आसानी के साथ मिलेगा इस गेंद के ऊपर। डिक्लेयर जोन में रन मिलेगा लेग बाइस के रूप में। इस 1 रन के सहायता से स्कोर पहुंचा है 29 रन। 2 विकेट के नुकसान लगे। अभी भी 2 गेंदों का खेल आना बाकी है इस तीसरी ओवर से। बैट से आया हुआ ये रन था, 1 रन तो जरूर मिलेगा इस गेंद के ऊपर। मॅच चालू ठेवायची आहे, जो चेंडू येईल त्यावर जरूर चालू ठेवायचं आहे। हॅलो, प्रशांत फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार। राइट आर्म और दी विकेट। जी हाँ, बैट का अंदरूनी किनारा जरूर लिया था लेकिन टप्पा खाने के बाद गेंद कीपर के दस्तानों में जा बैठी। बिंदी गेंद डालते हुए प्रशांत तांबा, प्रेशर जरूर बनता हुआ त्रिमूर्ति कंस्ट्रक्शंस वाइशत टीम के ऊपर। आखिर की एक गेंद आना बाकी है प्रशांत की ओर से। शानदार गेंदबाजी प्रशांत की ओर से देखने मिली है। बड़े स्ट्रोक्स जरूर लगाने पड़ेंगे अगर मैच जीतना है तो। मैच विनिंग स्ट्रोक्स लगाने पड़ेंगे धीरज को। जीतू पाकरे को जरूर एक जीवन दान मिला है, कितना फायदा उठाएंगे इस जीवन दान का। तो देखना है प्रशांत तांबा एक बड़ा रन अप लेके अपने बॉलिंग मार्ग पे। प्रशांत तांबा दौड़ना जरूर शुरू किया है, पार को पार कर दिया है ये गेंद। जी हाँ, जरूर यॉर्कर लेंथ गेंद थी, गेंद को खेला था आपने, फॉलो थ्रू में जरूर पकड़ा है गेंद को। 1 रन तो नहीं रोक सकते दोनों बल्लेबाजों को भागने से। इस 1 रन के सहायता से स्कोर जरूर बढ़ के जा पहुंचा है 30 रन। हॅलो, आत्ताच व्यासपीठावर उपस्थित झालेले श्रीयुत मोहन बावरे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्याची विनंती करतो मी सचिन पाटील यांना। श्रीयुत मोहन बावरे मंडळाच्या वतीने आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे। तसेच श्रीयुत नरेश जिटे यांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील रोहन भिवे। जय लंकेश प्रस्तुत या थर्ड प्रीमियम लीगच्या वतीने आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला या ठिकाणी सन्मानित करतोय पुष्पगुच्छ देऊन रोहन भिवे। धन्यवाद। तो आने वाली 12 गेंदों में 40 रनों की आवश्यकता। देखना है कि कौन जीतेगा ये मैच।
कौन चलेगा सेमीफाइनल में, कौन रहेगी तीसरी टीम आज के दिन की सेमीफाइनल में जाने वाली। तो आए हैं गेंदबाजी के मोर्चे के ऊपर अपना निजी पालावर टीम की तरफ से 14 ओवर लेके रजाक कुरैशी, जिन्होंने पिछली क्वालिफाइंग मैच में बेहतरीन गेंदबाजी की थी, लगभग 3 विकेट लिए थे और मैन ऑफ द मैच का खिताब जिनको लगाया था, वही रजाक कुरैशी आए गेंदबाजी के लिए। देखना किस प्रकार से गेंदबाजी करेंगे। 6 गेंदे 40 रन 20 के औसत से चलना पड़ेगा अगर मैच जीतना है तो। त्रिमूर्ति कंस्ट्रक्शंस वाइशेट टीम को खुद आए हैं ओनर गेंदबाजी के लिए। देखना है किस प्रकार से गेंदबाजी करेंगे। त्याच दरम्यान एक देणगी आलेली आहे त्या ठिकाणी आमच्या मंडळाला, सन्माननीय मोहन बावरे श्री मोहन बावरे, श्री नरेश झेटे आणि श्री शिवदास पाटील, गावचे पाटील आमचे, आणि प्रत्येकाकडून तिघांकडून प्रत्येकी 1000 म्हणजे असे एकूण 3000 रुपयांची भरघोस देणगी आली मंडळाला। खूप खूप आभारी आहोत। शानदार गेंद, पहली गेंद पे सिर्फ और सिर्फ 1 रन जरूर खर्च किया है। तारीफ करनी पड़ेगी रजाक भाई कुरैशी की। पहली गेंद शानदार गेंद, कोई बड़ा स्ट्रोक खेलने का मौका नहीं जरूर दिया है। आने वाली 11 गेंदों में जीतने के लिए 39 रनों की आवश्यकता। गेंदबाजी के लिए तैयार, छोटा रन अप लेके रजाक भाई कुरैशी। जी हाँ, शानदार गेंद, मात्र अंपायर का इशारा। ये गेंद 22 के रूप में डिक्लेयर है। केवल 1 रन मिलेगा इस गेंद के ऊपर। तारीफ करेंगे, शानदार तारीफ करनी पड़ेगी रजाक भाई कुरैशी की। 40+ के ये जरूर प्लेयर है, तारीफ करो, तालियां बजाओ, उतनी कम। रजाक भाई कुरैशी गेंदबाजी के लिए तैयार। 10 गेंदे 38 रनों की आवश्यकता। राइट आर्म और द विकेट। जी हाँ, जरूर गेंद हवा में, वहां पे फील्डर गलती कर बैठे। वन बाउंस डाउन फॉर द फैंस। सवा पे फंबल हुए थे फील्डर देवेश मात्रे, जरूर एक चौका लगा है इस गेंद के ऊपर। 9 गेंदे आना बाकी, जीतने के लिए 34 रनों की आवश्यकता। बल्लेबाज जीतू पाकरे, भूलो नहीं जीतू पाकरे का कैच छूटा था, वही फायदा उठा रहे। इस बीच रजाक भाई कुरैशी गेंदबाजी के लिए तैयार। डांसिंग डाउन द विकेट, गेंद बॉर्डर के बाहर, एक शानदार छक्का। विश्वजित ठाकरे दापोलीचा त्याची सावरीची हाय प्याक। विश्वजित पाकरे ऑन द फायर दिख रहे हैं। जिनका कैच छोड़ा था दोस्तों, वो कैच नहीं, मैच भी छोड़ सकते हैं आप। रजाक भाई कुरैशी को थोड़ी सी अभी गेंदबाजी में मिठास लानी पड़ेगी, क्योंकि थोड़े से कड़वे साबित हुए, थोड़े से महंगे साबित हुए। मॅच ऑन ठेवायची आहे मित्रांनो, आपल्याकडे आज वेळ खूप कमी आहे। मॅच ऑन ठेवायची आहे मित्रांनो। आयुष, मॅच चालू ठेवायची आहे मित्रांनो, कोणताही वेळ नाही, अन्यथा पेनलाइज केलं जाईल आपल्याला। मॅच ऑन ठेवायची, अन्यथा पंच पेनल्टी देतील, त्याला सामोरी जावं लागेल आपल्याला। मॅच ऑन ठेवायची आहे। कमिटीचे मेंबर्स इथे यायचे आहेत प्लीज।
मॅच ऑन ठेवायची अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. मॅच हे बघा, काल परवाच्या दिवशी पण चेंडू गेला होता. शेवटची क्रुशियल मोमेंट्स असून सुद्धा आम्ही नवीन चेंडू दिला होता त्यावेळेला. पंच कोणताही वेळ वाया घालवायचा नाही. तुम्ही चेंडू लगेच बदलायचा आहे. वेळ जर लागत असेल तर जाणून बुजून आपण चेंडू हलवत नाही आहोत. 8 चेंडूत 28 धावांची आवश्यकता है. छक्का जरूर लगा है जीतू के बैट में से. रजाक भाई कुरैशी थोड़े से महंगे जरूर साबित होते हुए. एक चौका लगा था उनके ऊपर, जरूर फंबल हुए थे फील्डर और इसके बाद छक्का लगा है. वेळ दौडायचा नाहीये मित्रांनो, वेळ खूप कमी आहे. मैच ऑन ठेवायची आहे मित्रांनो. आने वाली 8 गेंदें जीतने के लिए 28 रन ये गेंद. जरूर ये डेड गेंद होती हुई. 8 गेंदे 28 रन. कौन जीतेगा ये मैच? एक तरफ है आयात 11 थल बनाव, एक तरफ है त्रिमूर्ति कंस्ट्रक्शंस वाइजेत. रजाक भाई कुरैशी है एक तरफ है अंकुश पाटिल. इस वक्त रजाक भाई कुरैशी खुद गेंदबाजी के लिए तैयार. जी हां, गेंद हवा में है. ऊंचाई ज्यादा, लंबाई भी ज्यादा. गेंद सीधा पॉइंटलाइन के पार. एक शानदार षटकार. खुद आते हुए गेंदबाजी के मोर्चे के ऊपर. आने वाली 6 गेंदों में जीतने के लिए चाहिए 21 रन. 6 गेंद 21 रन, 21 रन 6 गेंदे. कौन जीतेगा ये मैच? एक तरफ है रजाक भाई कुरैशी पुरस्कृत आयात 11 थल, एक तरफ है अंकुश पाटिल पुरस्कृत त्रिमूर्ति कंस्ट्रक्शंस वायशेत. जयलंकेश ग्रुप पुरस्कृत थल बाजार थल ग्राम पंचायत प्रीमियर लीग भव्य क्रिकेट स्पर्धा 2022 का ये पहला वर्ष. इस पहले वर्ष का ये शानदार मैच, एक थर्ड क्वालिफाइंग मैच. जो जीतेगा जाएगा सीधा सेमीफाइनल में ट्रॉफी को छूने. तो देखना है सुशांत कांबले राइट आर्म और विकेट बल्लेबाज जीतू पाकर ऑन द स्ट्राइक मार्क. जी हाँ, गेंद दिए गए स्लॉट में भेजूंगा, उसको पार्किंग लॉट में भेज दिया. गेंद सीधा बॉर्डलाइन के बाहर. एक शानदार शक्का. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्यात. तुषार पाटील जिथे कुठे असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे. तुषार पाटील 5 गेंदे 15 रन. क्या मैच है, एक हाई वोल्टेज ड्रामा देखने मिल रहा है इस आज के तीसरे क्वालिफाइंग मैच में, इस आज के सुपर 8 के इस मैच में. देखना है सुशांत कांबले पे कितना प्रेशर आएगा. ये की जी हाँ, बैट का किनारा लेके गेंद सीधा क्लियर जोन में जाती हुई. आने वाली 4 गेंदों में 14 रनों की आवश्यकता है.
स्कोर रुका है 56 रनों पे स्कोर रुका हुआ। 4 गेंदे 14 रन। कौन जीतेगा ये मैच? हयात 11 थल की त्रिमूर्ति कंस्ट्रक्शन वाइशेद। जीतू पाकरे का वो कैच कितना महंगा साबित हो रहा है ये जरूर भुगत रहे हैं हयात 11 थल की प्लेयर। देखना है अब किस प्रकार से गेंद डालेंगे सुशांत कांबले, जिनके पास बहुत एक्सपीरियंस भरा पड़ा है। इस एक्सपीरियंस का कितना फायदा लगाएंगे सुशांत एक बार फिर। जी हाँ, ये गेंद मात्र सफल होने की कोशिश। अंपायर का इशारा, ये गेंद डॉट गेंद। 3 गेंदे 14 रन। देखना है कौन जीतेगा ये मैच। एक हाई वोल्टेज और ड्रामा देखने मिल रहा है इस आज थल कारट की मैदान में। इस थल प्रीमियर लीग को बहुत अच्छा शोभा देने वाला ये मैच है। हयात 11 थल बनाम त्रिमूर्ति कंस्ट्रक्शन वाइशेद के बीच में होने वाला ये मैच। हमने देखा था गेंद बैट्समैन ने सुशांत कांबले ने जैसे ही परखा कि बल्लेबाज सफल हुए, गेंद ऑफ स्टिक से बाहर रखी और गेंद सीधा अंपायर ने कहा कि ये गेंद फेयर डिलीवरी है। कोणताही वाद घालायचा नाहीये, जो काय निर्णय असेल तो कोणताही वाद घालायचा नाही आहे मित्रांनो आपल्याच मॅचेस आहेत या।
बल्लेबाज जीतू पाकरे ऑन द स्ट्राइकिंग मार्क। जीतना है मैच तो ये गेंद पता है कि क्या मैच का पूरा हाल होगा। छक्का चौका आएगा, विकेट जाएगा, 1 रन आएगा, 2 रन आएगा। आने वाली गेंद पता है कि सुशांत कांबले राइट आर्म ऑफ द विकेट ये गेंद। जी हाँ, इस वक्त गेंद बाहरी किनारा लेकिन क्लियर जोन में जाती हुई। केवल 1 रन मिलेगा। आने वाली 2 गेंदों में 13 रनों की आवश्यकता। ग्राउंड में जाने वाले प्लेयर, जो भी टीम के मेंबर्स ग्राउंड में जाएंगे, उस टीम को पैनलाइज किया जाएगा। 2 रन की पेनल्टी रहेगी उस टीम के लिए। तो सभी प्रेक्षकों ने और टीम सपोर्टर्स ने ये ध्यान में रखो। तो सुशांत कांबले 2 गेंदे 13 रन। जी हाँ, गेंद जरूर हवा में है, फील्डर अल्ताफ नीचे है और गेंद सीधा बॉल लाइन के बाहर। एक शानदार षटका। ओवर में जाती हुई शानदार बल्लेबाजी देखने मिल रही है जीतू की तरफ से। आने वाली एक गेंद जीतने के लिए चाहिए 7 रन। एक गेंद 7 रन। कौन जीतेगा ये मैच? वाइड आएगा कि डॉट आएगा ये गेंद? जी हाँ, शानदार मैच। विकेट का पतन। जीतू पाकरे बैक टू द पवेलियन। कमांडी विकास दादा साखरकर यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। विकास साखरकर।